यापूर्वी कधीही झाली नव्हती अशी नैसर्गिक आपत्ती पावसाने निर्माण केली आहे। झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करून तातडीने करावेत। शासनाच्या स्थायी आदेशाप्रमाणे आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचे निर्देश जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिले। मागील 2 दिवसात जिल्ह्यात पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी मंत्री विखे पाटील यांनी नगर तालुक्यातील अकोलनेर, सोनवाडे, खडकार आणि वाळकी या गावांना भेटी देऊन केली। ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत त्यांनी दिलासा दिला। या नैसर्गिक संकटात सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली। आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार काशीनाथ दाते, माजी आमदार बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर सुनील तुंभारे, प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार शिंदे यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते। मंत्री विखे पाटील यांनी नुकसान झालेल्या भागाची पाहणी करताना प्रामुख्याने फुटलेले बंधारे, नाले आणि कालव्याच्या परिस्थितीची माहिती घेतली। मोठ्या स्वरूपातील पावसाने पाण्याचा प्रवाह सर्वत्र वाढल्याने बंधारे फुटले आहेत। शेतामध्ये मोठ्या स्वरूपात पाणी गेल्याने शेतजमीन खरडून गेली, जमीन पूर्णपणे नापीक झाली असल्याचे त्यांनी सांगितले। यापूर्वी असा पाऊस कधीही झाला नव्हता। काही तासात 118 मिलीमीटर पावसाची झालेली नोंद ही मोठे संकट उभे करणारी ठरली आहे। यामुळे शेतजमिनीबरोबरच शेतात असलेल्या काही पिकांबरोबर उत्पादित मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। सर्व नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असून पंचनामे तातडीने व्हावेत म्हणून अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या। ही खरं म्हणजे अभूतपूर्व अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली होती, कारण इतका पाऊस, एका 118 मिलीमीटर पाऊस मला वाटतं 24 तास सुद्धा नाही, काही तासात तो पडला आणि बऱ्याच ठिकाणी शेती वाहून जाण्याचे प्रकार घडले, घरामध्ये पाणी गेलंय। विशेष करून शेतीमाल जो काढून ठेवला होता शेतकऱ्यांनी, कांद्याचा मोठ्या प्रमाणात उत्पादन भाग घेणार क्षेत्र भाग या ते कांदे वाहून गेलेत आणि शेतीचं नुकसान झालं। जवळजवळ 29 हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे। 2800 पेक्षा जास्त मेट्रिक टन कांद्याचं त्यामध्ये नुकसान होऊन झालेलं आहे। जास्त असेल पण आता प्राथमिक अंदाज आहे हा सगळा। बंधारे मोठ्या प्रमाणात धार सोडून आउटफ्लॅग झालेत बंधारे, त्यामुळे तिथे काही शेती प्रमाणात वाहून गेली। प्रामुख्याने पाण्याचा वेग एवढा होता की बऱ्याच ठिकाणी शेती खरडून गेलेली आहे, तर ती जमीन पूर्णपणे नापिकी झालेली आहे। अशा अनेक काही ठिकाणी आता जनावरांचा चारा शिल्लक नाही आहे। आता मी शेतकऱ्यांनी काही माझ्याकडे मागणी केली आणि म्हणून हे उद्भवलेल्या परिस्थितीचं खरं म्हणजे मला वाटतं पहिला असा प्रसंग घडला काही मला वाटतं मागच्या 50-60 वर्षामधला। आता आपण 100% पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत प्रशासनाला। शेती खरडून गेली तर नुकसानाचे पंचनामे होतील, कांदा जो वाहून गेला आहे त्याचे पंचनामे करायचं सांगितलेलं आहे, किंवा मग सुदैवानं मनुष्य आणि मला वाटतं एका ठिकाणी एक घटना घडली, मला वाटतं ती नगर शहरात घडली, एक स्लॅब कोसळला दुर्दैवानं। पण सुदैवानं ह्या भागामध्ये ती घडलं नाही। लोकांनी त्या ठिकाणी वस्त्यानं पाण्याने वेढलं होतं, सुखरूप लोक बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। आमचे जिल्हाधिकारी महोदय असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील किंवा आपले सगळे महसूल विभागाचे अधिकारी असतील, या सगळ्या यंत्रणा अतिशय सतर्क राहून ज्या पद्धतीने हे सगळं पुराच्या स्थितीला हाताळण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान टाळता आलं आपल्याला। परंतु जे भौतिक असं जे नुकसान झालेलं आहे, बेसिकली फिजिकल स्ट्रक्चर झालेले आहेत ते जास्त डॅमेज झालेले आहेत, ते पण त्याला निश्चितपणे आता या सगळ्याच एकदा पंचनामे करण्यासाठी अन्य तालुक्यातील सुद्धा जे तलाठी सर्कल असतील त्यांना सुद्धा आता मी घ्यायला सांगितलं आहे, म्हणजे लवकर पंचनामे होतील मनुष्यबाधित दिल्यानंतर। सर, फळबाग आणि पालेभाज्यांचं पण मोठं नुकसान झालं आहे। आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे 7-12 ज्यांचं असेल त्यांना त्या बाबतीत काय सांग? आता या भागामध्ये फुलाची शेती जास्त आहे, त्यामुळे त्याची काही फार नोंद होती अशी स्थिती नाही आहे। पण आता जंगल परिस्थिती जी असेल, जी सध्या पंचनामे करताना ते फुलांची शेती होती, किंवा ज्या ठिकाणी जरी नोंद नसेल पण प्रत्यक्ष दिसतंय फील्डवर आपल्याला नुकसान झालेलं, तर ते सुद्धा पंचनामे करण्याची सूचना दिलेल्या आहेत आपण।
चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे, कारण बऱ्याच ठिकाणी चारा उपलब्ध नाही, त्यासाठी वेगळी काही योजना असेल? आता आपल्या पशुसंवर्धन खात्याकडून मोठ्या प्रमाणात मध्यंतरी चारा उत्पादनाचा कार्यक्रम आपण घेतला होता. जे दुष्काळ सदृश परिस्थितीचा विचार करताना एक त्यावेळी आपण एका योजना राबवली. आज सुद्धा आपलं किती चारा उपलब्ध आहे तुम्हाला? आपल्याकडे जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आता शेतकरी मूर घासाचं उत्पादन घेत आहेत, म्हणजे विक्री करतात, आणि त्याला सरकारी दर ठरलेले आता. तर सरकारी दराला ते विकत घेऊन चारा ताबडतोबीनं या सगळ्या प्रभावित शेतकऱ्यांना द्यायचा आपण आता आदेश सूचना दिलेल्या आहेत. आज उद्याकडे ती कारवाई आपण लगेच करतो. अतिक्रमण हे एक महत्वाचं अडचण जे आहे तर या नदीच्या बाजूला दिसते, त्याच्या संदर्भामध्ये कायमस्वरूपीचं काही तोडगा निघण्यासाठी काही प्रयत्न? नाही, अतिक्रमण खरं म्हणजे ही लागलेली एक मोठी व्यवस्थेला कीड आहे. नदी पात्रामध्ये अतिक्रमण करणं, नदी पात्रामध्ये घर बांधणं, नगर शहरासारख्या ठिकाणी सुद्धा ब्ल्यू लाईन, रेड लाईन याचा कोणी विचार केला नाही आहे. आता एकदा ही काही उद्भवलेल्या स्थिती एकदा थोडं हाताळण्यात आम्हाला जेवढं आम्हाला लवकर करता येईल तोपर्यंत आम्ही करतो. पण त्यानंतर मात्र जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगितलं आज की आपण तात्काळ आणि जलसंपदा अधिकाऱ्यांना यापूर्वी सूचना दिलेल्या आहेत मी की सगळ्या नदी पात्रात अतिक्रमण तात्काळ काढलं पाहिजे. तर सर्वेक्षण करा आणि मग नदी पात्रात असेल तर धरणाच्या बुडी क्षेत्राच्या बाहेर सुद्धा लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे. जे संबंधित केलेलं क्षेत्र आहे तर त्यासुद्धा ठिकाणचं अतिक्रमण तात्काळ काढावं असं असे निर्देश आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर नदी नाल्यांची देखील सफाईचे काम जे आहे ते अजून पूर्ण झालेलं नाही, त्याच्यामुळे कुठेतरी हे पाणी शहरामध्ये नाले नद्या तुंबतायत आणि पाणी रस्त्यावर येतंय. ते आता ग्रामीण भागामध्ये काय तो प्रश्न नव्हता, प्रश्न शहरामधलाच आहे. आता ते योग्य पद्धतीने खरं त्याची पूर्वतयारी मनसूनची करणं गरजेचं होतं, महापालिकेचं ते कर्तव्यच होतं. पण मी आज ती बातमी वाचली कुठंतरी की ते महापालिकेकडून अजून ते काम झालं नाही. तर मी जिल्हाधिकारी महोदयांना सांगितलं तात्काळची चौकशी करा आणि युद्ध पातळीवर हे काम महापालिकेने लगेच पूर्ण हाती घ्यावं आणि जेवढं आता शक्य आहे तेवढं लगेच पूर्ण करावं, कारण आता सिन्नर नदीला पूर येतोय आता अशी स्थिती आहे. ग्रामीण भागामध्ये जनावर वाहून गेले, गाया आणि शेळ्या मोठ्या प्रमाणात वाहून गेले. नाही, आता जिथं पशुधन जिथं त्याचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं किंवा मृत्यू झाला असेल, वाहून गेला असेल, 95-100% होतील सगळे. आता शासन स्तरावर जे काही निकष आहेत, आता उदाहरणार्थ मनुष्यहानी झाली आपण 4 लाख रुपये देतो मला वाटतं, पण विशेष बाब म्हणून 5 लाख रुपये देतो आपण. परंतु मला वाटतं पशुधनाचं जरी नुकसान झालं तरी आपण त्याला काही कॉम्पेन्सेशन करतो मला वाटतं. तर त्या जी काही सध्या स्थायी आदेश आहेत आपले स्टँडिंग ऑर्डर आहेत त्याप्रमाणे सगळी कार्य होईल. खडकीच्या परिसरात कांद्याचं उत्पादन उतार्यावर नोंदी नाही. आता काय आहे की सर राज्यातील एक प्रश्न आहे. अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते, कुठेतरी अजित पवारांबद्दल भाजपचे जे आमदार आहेत ते नाराजी व्यक्त करतात, तर त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करू नका, त्यांच्याकडून कामं करून घ्या असा सल्ला कुठेतरी भाजप आमदारांना अमित शहाने. मला खरं ती कल्पना नाही. आता केंद्रीय गृहमंत्र्यांच्या उपस्थित काय चर्चा झाली मी तर बैठकीला नव्हतो. पण आता स्वतः माननीय मुख्यमंत्री या सगळ्या विषयामध्ये अतिशय सतर्क आहेत. कुठेही विकास निधीच्या बाबतीमध्ये महायुतीच्या आमदारांमध्ये अन्याय होऊ नये या सूचना दिलेल्या आहेत आणि ते स्वतः त्याचं मॉनिटरिंग करत आहेत. मला वाटत नाही की असं कुठं घडलं असेल तर माननीय मुख्यमंत्री निश्चितपणे दुरुस्त करतील. काही भागातील जनावरे वाहून गेली त्याबाबत पशुसंवर्धन विभागाने माहिती घेऊन मदतीचे प्रस्ताव तयार करावेत. सद्य परिस्थितीत चारा शिल्लक नाही ही समस्या मोठी निर्माण झाली असल्याने दुष्काळी परिस्थितीत चारा उत्पादन करण्यासाठी विभागाने अनुदान दिले होते. मात्र आता चारा उपलब्ध करून तो ठरलेल्या दराप्रमाणे खरेदी करावा लागणार असल्याचे विखे पाटील म्हणाले. नदीकाठच्या अतिक्रमणाचा विषय अतिशय गंभीर आहे. याबाबत आता ठोस कारवाई करून उपाययोजना कराव्या लागतील. कालवे आणि तत्सम व्यवस्थेच्या अवतीभोवती असलेली अतिक्रमणं जलसंपदा विभागाने काढण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. शहरातील अतिक्रमणासंदर्भात महापालिकेने कडक धोरण स्वीकारण्याची गरज असल्याचे मत विखे पाटील यांनी व्यक्त केले. अद्यापही पावसाचे प्रमाण कमी होण्यास तयार नाही. मात्र नैसर्गिक परिस्थितीचे संकट पाहता सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून जिल्हाधिकारी आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी कालच्या प्रसंगात वेळीच उपाययोजना केल्याबद्दल समाधान व्यक्त करून शहरात स्लॅब कोसळून मुलीच्या झालेल्या मृत्यूची घटना दुर्दैवी असल्याचे विखे पाटील म्हणाले.